तर 2 चमचे मी तीळ घेणार आहे आणि ही जवळजवळ अर्धा चमचा खसखस आहे, चमचा तूप घालणार आहोत. याच्यावर परतून काढणार आहे आता. छोटा नारळ घेतलेला आहे, खोबरं खाऊन घेतलंय, ते थोडंसं भाजून काढायचं आपल्याला. साखर घेतलेली आहे, साखर नाही घातली तरी चालेल. मस्त आपलं सारण तयार झालेलं आहे. अगदी 5 ते 10 मिनिटं लागतात. थोडासा आपण तुपाचा हात लावतोय आणि हा अंगठ्याच्याने याची पारी बनवायची. पाण्यात बुडवून जरी ठेवला तरी चालतो आणि आता वर झाकण ठेवून द्यायचंय.